नाही आले साहेब. 3च मिनिटं राहिलेत मुहूर्ताला. ते बघा साहेब आले, आपले साहेब आले. विरोधकांचे फोडणार डोळे सोडणार नाही आता. थांबा थांबा राजे. माफ करा भाऊ. ताई, तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा. अहो, हे निवडणूक राजकारण हे शेवटी जनतेच्या सेवेसाठीच आहे ना. मदत भांडणं मारामाऱ्या कशासाठी? आपण सगळेच या जनता नामक पांडुरंगाचेच वारकरी. मग असे वारकरी का व्हायचं आपण? तुम्ही निवडून आलात तर तुम्ही सेवा करा, आम्ही निवडून आलो तर आम्ही सेवा करू. हो की नाही? वय वय, खरं आहे तुमचं. तुम्हीच निवडून या आणि तुम्हीच जनतेची सेवा करा. वय वय, अहो आपण माघार घेऊया. ये येडी का खुळी तू गप. या सीएमला फसवलंय मला. आता या निवडणुकीत मी जिंकून ह्याला घरी बसवतो की नाही बघ. प्रचाराचे फुटले नारळ, घोषणांची उडाली राळ, आरोपांची ओकतील गरळ, जी जीर जीर जी, आरोपांची ओकतील गरळ, जी जीर 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 जी. हा व्यासपीठावरील सर्व महानुभाव आणि जमलेल्या माझ्या सुदृढांनो, सुरधान्य धान्नो, राज्य उत्तान पाडण्यासाठी नाही, राज्य उत्थापनासाठी उत्तान उठता बसता लात घातली पाहिजे असलं भाषण लिहणाऱ्यांना. असलं बेगडी शब्दांनी लोकांची मनं नाही जिंकता येत. जसा देश तसा वेश, जशी दशा तशी भाषा. माझ्या आयानो, बहिणींनो, भावानो, काकांनो, माम्यांनो, आजांनो, आजींनो. आजीवरच थांब, नाही तर आधीच माझी होशील. तर सांगायचा मुद्दा हा का नाती आणि जातीपेक्षा माती महत्वाची. खरं सांगायचं तर मी मुख्यमंत्र्यांची बायको नाही. काय बोलतेस तू? कारण ते पुरुषच नाही आहेत. अगं म्हणजे ते असे पुरुषच नाही आहेत की जे बायकांवर अन्याय करतात. ते मला त्यांची बायकोच मानत नाहीत, तर ते मला धर्मांनी सहधर्म तर खाडी, धरम तर खाली सहधर्मदायक, सहधर्माधिकारी सहधर्मचारिणी मानतात. ते मानतात मला. भाषानं आश्वासन मोठी, मलमपट्टी चालली हा खोटी. भाषानं आश्वासन मोठी, मलमपट्टी चालली हा खोटी. जात पात नाती आठवली, साठी स्वातंत्र्याची सरली. रोटी कपडा झोपडी मिळना जी जी, रोटी कपडा झोपडी मिळना जी जीर 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 जी. हा मी बी तुमच्यावानीच गरिबीतनं वर आलेली आहे. पाण्यासाठी वनवन पायपीट करत फिरलेली आहे. उपोषणाचे चटके सोसलेले आहेत. म्हणजे आता मी दिसतो त्याच्यावर जाऊ नका, कारण मी आपल्या महाराष्ट्रावानीच उभी, आडवी आणि मजबूत आहे. आणि आपल्या महाराष्ट्राला आणखी मजबूत बनवायचं असेल तर बायकांच्या हाती सत्ता येणं गरजेचं आहे. बाईच पूर्वापार समद्यांवर राज्य करीत आलेली आहे. महिषासुराचं वध कुणी केला? शिवबाच्या मनात स्वराज्याचं बीज कुणी पेरलं? ओर पाठीशी बांधून स्वातंत्र्याच्या संग्रामात उडी कुणी घेतली? होय ना? मग आता बी क्रांतीची वेळ आलेली आहे. चला समद्या, उठा, पदर खोचा आणि माझ्या संघ या लढ्यात उडी मारा. डॉक्टर असवा ऍक्टर, लक्षात ठेवा.
मतदान चाले भरा भर मतदान चाले म्हातारे कोतारे उचलले निशाणांना डोळ्यात कोंबले बुथ बुथ शाबूत राहिले मतपेटीत भूत कोंडले जी जी मतपेटीत भूत कोंडले जी जी रजी रजी मतमोजणी सुरू झालेली आहे आणि आपणा सर्वांचं लक्ष लागलेले 2 मतदारसंघ म्हणजे विरोधी पक्षनेता रणजितसिंह जाधव यांचा आणि मुख्यमंत्र्यांची पत्नी अचला देवी यांचा. तर आता आपण थेट जाऊया रणजितसिंह जाधवांच्या मतदारसंघात. तिथे आपला प्रतिनिधी विराट भैसाट आहे. सर, परिस्थिती एकदम बिकट आहे. विरोधी पक्षनेते रणजितसिंह जाधव आणि त्यांचे विरोधक म्हणून उभे राहिलेले बंडखोर नेते संग्राम जयकर यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. मागची फेरी संपली त्यावेळेस रणजितसिंह जाधव हे पिछाडीवर होते. ते आता आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. नको, पिछाडीवर असलेल्या उमेदवाराची मुलाखत नको. आपण थेट जाऊया मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात. तिथे आपला प्रतिनिधी सोमेश्वर सामकर आहे. सर, इथलं चित्र जवळजवळ स्पष्ट होत आलंय. मतमोजणीची शेवट. सोमेश्वर, 1 मिनिट थांब. विरोधी पक्षनेत्यांचा निकाल लागलेला आहे. आपण थेट जाऊया तिथे. सर, शेवटच्या फेरीअंती विरोधी पक्षनेते रणजितसिंह जाधव हे तब्बल 13 मतांनी निवडून आलेले आहे. भला माणूस आहे. आमच्या पाया पडला होता. आता परत पाय इकडे फिरकू दे म्हणजे झालं. आता आपण जाऊया मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात. तिथे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अचला देवी भरघोस मतांनी निवडून आलेल्या आहेत. बरं झालं गंगू जिंकली. हा? गंगू? त्यांचं पण पाळण्यातलं नाव गंगूच आहे ना. असं वय. चेहरासारखा, नाव सारखं, तरी बी सटवाईनं भविष्य किती वेगळं लिवलंय नाही. असू द्या हो. आपलीच पोर जितली असं समजून आनंद मानूया. तोंड गोड करायला काहीतरी घेऊन येते. आता काय तोंड गोड करायचं? चवच गेल्या तोंडाची. गेली 65 वर्ष पानच पुसली या तोंडाला. आता कोण आलं आणि कोण गेलं काय फरक पडतोय? आता मला सांगा, सत्ता कोणाची येईल? तोच प्रश्न सर्वांना पडलाय. कारण स्पष्ट बहुमत कुठल्याही पक्षाला मिळालेलं नाहीये. घोडे बाजाराला ऊत आलाय. कुणाशी कुणाचं साठलोट होईल हे फक्त देवच जाणे. नाही, तुम्हाला माहितीये का ताई, मी अभि गुपचूप तुमचाच प्रचार केला. तुमच्यामुळे जिंकलो, तुमच्यामुळे जिंकलो महाराज. आता पुढे काय? पुढे नाही, मागे बघा. महाराज महाराज आशीर्वाद द्या. महाराज महाराज, नुसती काय बघत उभी राहिलीयस? पाया पड महाराजांच्या. हा, पडा पडा. स्वामी पाय द्या. स्वामी पाय द्या. पाय द्या स्वामी. गेले का महाराज? आओ राणी सरकार, आओ आओ. सोडा बघू. केले तिला उभे, आता विसरा सवते शुभे. अरे जोडली आहे तुमची एकमेकांशी नाळ. घाला बाईच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ. तुम्ही करा युती, बाकी सगळे चुकती. राज्यात क्रांती घडलेली आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच एक महिला मुख्यमंत्रीपदी विराजमान होते. बसा बसा नमस्कार. बसा बसा. या बसा. नाही नाही, त्या खुर्चीवर बसायची माझी योग्यता नाही. तिथे जिला बसायला हवं ती व्यक्ती योग्य वेळ आली की तिथे बसेलच. मी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणारच आहे, पण आधी मला संपूर्ण मंत्रालय फिरून बघायचंय. आणि प्लीज हे अनावश्यक लाईट्स आणि एसी आधी बंद करा. एसी लावून उगा